सगळीकडेच रंगपंचमीचा उत्साह आहे आणि या ठिकाणी मुंबईत वरळी सीफेसवर या मुली ज्या आहेत मोठ्या उत्साहात फुलांची रंगपंचमी साजरी करतायत आणि रंग नसले तरी या ठिकाणी आहे फुलांचा सुगंध आणि रंगांप्रमाणेच आनंद घेत तेवढ्याच उत्साहामध्ये इथे फुलांची रंगपंचमी जी आहे ती साजरी केलेली जाते आणि कुठेही रंग नाहीये तर कुठेही उत्साह कमी नाहीये तेवढ्याच उत्साहामध्ये ही जी रंगपंचमी आहे ती साजरी केली जाते। आजची संकल्पना खूपच सुंदर आहे फुलांची होळी, कारण त्यामुळे पाणी तर वाचतच आहे, जे कलर्सनी जो त्रास होतो स्किनला तोही म्हणजे खूप प्रमाणात म्हणजे मुलींना तर होतोच तो होणार नाहीये आणि पाणी वाचल्यामुळे म्हणजे आमचं एक थोडासा हातभार लागेल त्या गोष्टीला की पाणी वाचेल, निदान आमच्याकडून तरी सुरुवात झाली या गोष्टीला। आता बाकीचे लोक हे बघून सुरुवात करतील अजून छानपैकी। ऍक्च्युली आज ज्यामुळे पाणी जे सेफ होत आहे म्हणजे आमच्यामुळे तरी आम्ही स्टार्ट केलेलं आहे। अगेन नेक्स्ट डेला जे पुढे चालू होणार तर ही पद्धत अशीच चालू राहावी अशीच आमची विनंती। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ। मला सुद्धा एवढंच बोलायचं की सगळ्यांनीच पाणी वाचवा, कारण का हे अशी फुलांनी होळी खेळल्यामुळे पाणी पण वाचेल आणि केमिकलच्या कलरनी म्हणजे स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही। आज जसं आम्ही हे केलं तसं नेक्स्ट टाइमही सगळ्यांनी खेळा। आपण बघतोय की इथे वरळी सीफेसला समुद्राच्या किनारी फुलांच्या सुगंधाचा आनंद घेत या ठिकाणी ही रंगपंचमी जी आहे फुलांची ती साजरी केली जाते आणि कुठेतरी पाणी वाचवण्याची आणि केमिकलच्या रंगांपासून वाचण्याची ही जी परंपरा आहे ती या ठिकाणापासून आज मुंबईमध्ये सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।